नाही खरं आहे. आपण स्पष्ट बोलायला सगळ्या लोकांना, आमचे जे कार्यकर्ते आहेत, नगरसेवक, त्यांना बरं वाटलं की आपण स्पष्ट बोलायचं. जे आपले आहेत ते आपले आहेत, जे आमच्या विरोधात उभे आहेत त्यांच्या हकालपट्टी होणारच. उद्याच मी पत्र काढणार आहे त्यांचं. आता आपण नाव सांगायचं काय ना, हार्दिक पाटील जे आमच्या विरोधात उभे आहेत. आणि आपण हार्दिक राऊत जे आहेत त्यांचे मामा महापौर आहेत. हां, ते आमचे आहेत, महापौर आमचे आहेत. आम्ही त्यांना निवडून दिलं, आमच्या बहुमताने त्यांना निवडून दिलेलं आहे. ते आमच्या बरोबर आहेत. महापौरांचे भाऊ आहेत, ते काहीतरी बंडखोरी करत होते नाही, तो विषय गेला बाजूला. आज हा बँकेचा विषय आहे. बँकेमध्ये माझ्याकडे जबाबदारी फक्त वसईची नाही आहे. माझ्याकडे वाडा तालुका, भिवंडीतला अर्धा भाग, जव्हार, मोखाडा, विक्रमगड हा भाग माझ्याकडे आहे. आणि मला वाटतं हे लवकरच 1-2 दिवसात मी आताच जाणार पत्र काढतोय. आपण मला पत्र काढायला मी काढणार. मला डिस्ट्रिक्टचं पद आहे, जिल्हा याचं बहुजन विकास आघाडीचं. घोडे बाजार जोरदार सुरू आहे. असं ऐकतो आम्ही की प्रत्येक मतदाराला हाऊसिंगमध्ये 20,000 रुपये एका मतदाराची देत आहे म्हणून सांगितलं. हे काय खासदार आमदारकीला झालं हे आता यालाही करतील. त्याला आम्ही काय जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. मग आमचे सगळे कार्यकर्ते, नगरसेवक, सगळे हाऊसिंगचे सदस्य सगळे कामाला लागलेले आहेत, आमच्या बरोबर आहेत. आणि आम्ही नगरसेवक प्रत्येकाला 5-5, 10-10 जे एरियामध्ये त्यांना दिले वाटून दिलेले आहेत. 100% विषयच नाही. काही मतदार मतलब भाजपच्या माध्यमातून 20,000, 40,000, 50,000 मतदानाचा रेट सध्या सुरू आहे अशी चर्चा आहे. हरामचे पैसे असतील ते वाटतात. हरामचे पैसे, मग तो पैसा वाटणार आहे आणि तो पैसा खाणार, एवढं लक्षात ठेवा. माझे कोणही नातेवाईक नाही. जे उमेदवार माझ्या पॅनलवर उभे आहेत ते माझे नातेवाईक. जे मतदार इकडे हजर होते, नगरसेवक होते, ते माझे नातेवाईक. या ठिकाणी शिंदेची सेना आणि शिंदे सेना सुद्धा एकत्र आलेले आहेत. शिंदेची सेना सुद्धा आपल्या सोबत आहे. सगळेच आहेत ना. काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, बीजेपी आहे. कतोरे साहेब कोणते आमदार आहेत? बीजेपीचे. शिंदे साहेब आहेत. ह्याच्यामध्ये पक्षाचा प्रश्नच येत नाही. कम्युनिस्ट आहेत. आपण यावेळेला तुम्ही गंभीर आरोप केलेला आहे की ही जिल्हा बँकेची निवडणूक आहे आणि यामध्येही पैशाचा काळाबाजार होते. 20,000चा रेट 40,000 झाला. गंभीर व्हावीकडे कसं बघ. मी काय बोलला, आरामचे पैसे असतील त्यांना जमेल, बाकी माल नाही जमणार. यावेळी आता काय खास असं उपाययोजना करणार आहात का? बघू ना, बघू ना 20,000, 40,000 कोण करते बघू. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे. चांगली गोष्ट आहे. आताच्या भाषणामध्ये आपला संताप पाहायला मिळाला. जे सोडून गेले ते आमच्यासाठी कोण नाही. चला, धन्यवाद.